त्यांना जर का 50 खोके दिले तर मी अख्खी शिवसेना घेऊन गेलो असतो तर काय झालं असतं, त्यांचं गोदाम कमी पडलं असतं. पण ही गद्दारी माझ्या रक्तामध्ये नाहीये. तर मंडळी, तुमचं मत काय याच्या आणखीन एक नवीन भागात तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. हिंदू सम्राटांचे चिरंजीव म्हटलेत, गद्दारी आमच्या रक्तात नाही. तर चला पाहूयात नेमका विषय काय आणि यावरती तुमची काय मतं आहेत. मी माझ्यासाठी लढत नाहीये, मी तुमच्यासाठी लढतोय, माझ्या आपल्या महाराष्ट्रासाठी लढतोय. नाही तर मी सुद्धा त्यांच्या बरोबर जाऊ शकलो असतो. त्यांना जर का 50 खोके दिले तर मी अख्खी शिवसेना घेऊन गेलो असतो तर काय झालं असतं, त्यांचं गोदाम कमी पडलं असतं. पण ही गद्दारी माझ्या रक्तामध्ये नाहीये, हा हरामखोरपणा माझ्या रक्तामध्ये नाहीये. मी माझ्या महाराष्ट्राला गुलाम बनवून विकला जाणाऱ्यातला नाहीये, त्या अवलादीचा मी नाहीये. तर रवी मुंडे यांचं असं म्हणणं आहे, मी गद्दार नाही पण काँग्रेस सोबत जाणार. आणखीन काय राहिलं आता. तर सागर आमले यांचं असं म्हणणं आहे की उद्धव साहेब, तुम्ही बाळासाहेबांच्या विचाराशी गद्दारी केली आहे आणि एकनाथ शिंदे यांनी पक्षासोबत गद्दारी केली. राजकारण्याचा स्वाभिमान अंडरपॅन्ट सारखा असतो, तो झाकून ठेवायचा असतो, दाखवायचा नसतो. तर अहिल्या पाटील यांचं असं म्हणणं आहे की जर तुमच्यामध्ये बाळासाहेबांचे विचार असते तर तुम्ही राज ठाकरे सारखं एकटं लढायला पाहिजे होते, काँग्रेसमध्ये मिसळायला नको पाहिजे होते. नहीं